हळदीला दादाच्या हळदीला करवल्या नटून टटून लागल्या नाचायला. यांचा आता कान फुकीन मग त्यांना स्पष्ट ऐकायला येईल कान फुकला म्हणजे वर्मा यांचं कान फुकाचं नवरदेवांचं कान फुकाचं. नमस्कार मंडळी, मी कौशिक पाटील तुमचा पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर सर्व मंडळी कसे आहात? आय तुम्ही सर्व खूप मजेत असाल. तर मंडळी पुन्हा एकदा आपण आलो आहे हल्दी सोल्याच्या एक व्हिडिओसाठी, खास करून स्पेशल पांजे गावामध्ये. पहिल्यांदा मी या पांजे गावामध्ये आलेलो आहे. तुम्हाला माहिती असेल अक्का देवीचा गाणं खूप वाजत गाजत गाजलेला आहे या गावाचा, पांजे गावाचा. आणि त्याच आपण आज दादाच्या हल्दीसाठी आलेलो आहे. आणि आज पांजे गावामध्ये कशा प्रकारे हल्दी सोला होत असतो ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. आणि माझ्या मागोमाग बघता मस्त आहे की खाडी बोलतात, खाडीच आहे पूर्ण. तर चला जाऊया. आणि चॅनल नवीन असेल तर नक्की जाऊन चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मंडळी बघताय समोरच दोन्ही दादांची हल्दी सोला आहे. आणि आता मेन म्हणजे हल्दीच्या सोल्यासाठी पूजा चालू झालेली आहे. आणि त्यांच्या घरातले सर्व मंडळी या सोल्यासाठी आलेले आहेत. बघताय तुम्ही समोरच. आणि मग पहिला देवांची पूजा होते, नंतर त्यानंतर मग या हल्दी सोल्याला सुरुवात होते. नंतर मग दोन्ही नवऱ्यांना हळद लागली जाते. अशी प्रत्येकाकडे पद्धत वेगळी वेगळी असते आणि ते सुद्धा तुम्हाला वेगळी पद्धत बघायला भेटते. तो कार्यक्रम आहे आपला तो मूर्त दलाचा चून दलाचा मूर्त चून दलाचा. आणि याच्यामध्ये नवरा सुद्धा, नवरा 2 आणि मूर्तांनी 5 करवल्या. चालेल. बघताय दुसरी पद्धत आपली चालू झालेली आहे ती म्हणजे पाट्याची. म्हणजे आता दलाला घेतलाय पाटा. त्याच्यामध्ये म्हणजे समजून आपल्याला आता कसं पद्धत 5 जण येतात आणि जो चावल असते तो दलतात त्याच्यामध्ये बघा. आणि दोन्ही नवरदेव या सोल्यासाठी आलेले आहेत.
तर मंडळी या साईडला नवऱ्या मुलीशी कोण लागतं आपण? मी नवऱ्या मुलाची आत्या. आत्या. मग कसं वाटते दोघांचा सोला हल्दी सोला काय असा वाटते तुमचा आनंद काय? वाटतंय मला लय आनंद वाटतंय दोघांचा सोला म्हणजे आनंद वाटतंय. आणि मला सांग आयो तुझं नाव काय? सुषमा पाटील. आता मला सांग जो तुमच्या इथे म्हणजे इथे पांज्या साईडला कसा सोला साजरा होत असं दिवसभराचा सोला काय काय साजरा होत असं ते? दिवसभर आता आमचा हल्दीचा मुहूर्त झाला दोघांचा. हळद लागली जाता दल्ला हा. म्हणजे तो आमच्याकडे चून बोलतात मुहूर्त चून दलाचा तो झाला. आता मांडव स्थापना होईल. मांडव स्थापना झाल्यावर गौरीत देतील. गौरीत देतील. गौरीत झाल्यावर संध्याकाळी दुपारी गोंधळ बसणार. हा. दुपारी 1ला गोंधळ झाल्यावर संध्याकाळी 7ला आमचा जोगवा निघणार. जोगवा गावातून मिरवून आल्यावर मांडवण पिवाचा आणि नाचाचा म्हणजे फुल जल्लोष. फुल धमाल. आईचा स्वभाव बोलत ना त्यांच्या सुरुवातीलाच ओळखला त्यांचा खूप भारी स्वभाव आहे. हा. प्रेमळ स्वभाव आहे. धन्यवाद. थँक्यू. चला मंडळी बघताय आता दोघांच्या हातातून आणि त्यांच्या फॅमिलीच्या हातातून आता या मांडव स्थापना सुरू झालेली आहे. आता कशा प्रत्येकाकडे वेगळी वेगळी पद्धत असते आणि आता इथे पण तुम्हाला अजून नवीन पद्धत बघायला भेटते. तर सुरुवात झाली आता मांडव स्थापनेसाठी. तर पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. गोविंदाय नमो नमः. गोविंदाय नमो नमः. ओम केशवाय नमः. ओम माधवाय नमः. ओम गोविंदाय नमः. ओम हरि ओम पूजन सोडून दाखवे. ओम गोविंदाय नमो नमः. विष्णवे नमः. वस्काय नमः. भूतभावनाय नमः. व्याय नमः. पुरुषाय 20 रूपा अद्यपदे वराशताकल्पे वैवंसने भारतवर्ष भारतखंडे जम्बो देशे गोदावरी सलिसट्टेसायस परबणमा सवित्रे उत्तरण वैशाख मासे कृष्ण पक्ष पंचमदिते इत्यर्थ मूल ते ओम देतम सोडून तर बघताय समोर ओम हरि ओम करवल्याला वांग्याचा हार घातला ओम देतम धाम अशी प्रथा आहे प्रत्येकाकडं. आता त्या सुद्धा करवलेला वांग्यांचा हार घातला जाईल. स्मरण करा. सूल मगनाध्यक्ष बालचंद्र गजाना द्वाना नमणे पाडे विद्यात विद्यातय संग्राम पहिले खाली लावायचं आपल्या कपड्याला. ओम पुण्य पुण्य ओम देत ओम दास दोम कंदक हंदकात स्तोत्री ओम देतम देतहम विषम दम धामंत खंद कहंद कातश्रते ओम देतम दशम दपंत भिंद कंदक हम तश्रते कलिष्ठ ओम देतम दाशम दंत भिंद कंदक हंदक. गौरीचा कार्यक्रम सुरू झाला म्हणजे पाट्यांचा ना देवदेव. देवाचा काम आता सर्व वरमाई येतील आणि देवांचं काम सुरू होईल ना. आणि दोन्ही नवर देवांचा तो जो कार्य असते तो पूर्ण पार पाडण्यासाठी हा देवदेव करतो आपण ना. चालेल. त्यांचं आता कान फुकीन मग त्यांना स्पष्ट ऐकायला येईल कान फुकला म्हणजे वर्मा यांचं कान फुकाचं नवरदेवांचं कान फुकाचं मग ते आमचा देवकाम बोलतात. हो धावला एक नंबर बोल ऐकायला आला पाहिजे. ओके. बघताय सर्व अभिलाष दादाच्या आणि सौरभ दादाचे सर्व वरमाई आणि घरातले सर्व कुटुंबदार आलेले आहेत या सोहळ्यासाठी. सर्व हाय करा जरा. हाय करा हाय.
बाया पाटाला गेल्या बाया गोतलाच्या नारी बाया पातालाच्या नारी बाया गेल्या गो मलणीचे मल्या तू बाया फुलावे चो लागल्या. मंडळी बघा कशा प्रकारे जी प्रथा असते कान फुकायची म्हणजे वाद घेऊन पेटून असा ही जी पद्धत आहे ती करायला लागतं दोन्ही नवरदेवाच्या इथे वरमाईकडून. तर मंडळी इथे बघताय आबिलाच्या घरातले आणि सौरभदाच्या घरातले ज्या करवल्या आहेत मस्त त्यांनी टीम ग्रूम त्यांचा एक प्रकारे एक थाट बघताय सुंदरसा थाट केलं आणि सर्व ज्या करवल्या आहेत त्यांनी वेगवेगळं थाट सुंदर दिसतात. आणि आता चालत ते म्हणजे उष्टी आलत घेऊन दोघांच्या व नवरींकडं. काय ताई बोलणार? आम्ही सर्व करवळ्या उष्टी हळद घेऊन चाललेलो आहेत अभिलाष भाऊंच्या बायकोकडे पागोट्याला सुष्मिताकडे आणि करंजाला हर्षदाकडे. चालेल, थँक्यू. चला मंडळी, बरेच वेळानंतर दोन्ही दादा म्हणजे फ्री झालेत कारण सर्व पाहुणे येतात हल्दी सोल्यासाठी तर टाईम भेटत नसतं. तर आता आपल्याला एक बाईट घ्यायचा एक वेळ भेटलेला आहे. तर दादा मला सांग अभिलाष दादा तुझा हल्दी सोला आहे आणि दादा तुझा पण आहे हल्दी सोला, कसा वाटते दोघांना सुद्धा? पहिला तू दादा तू बोल, काय सांगणार? खूप छान वाटते. यावेळेची कधीपासून आम्ही वाट बघत होतो तर हा वेळेला आज संपन्न होते मला खूप छान वाटतं. दादा काय तुला कसं वाटते? मला पण खूप भारी वाटतंय. फायनली 10 वर्षानंतर माझा लव्ह मॅरेज सक्सेसफुल झालेला आहे. मला खूप आनंद होत आहे. मी कधीपासून याची वाट बघत होतो. मला खूप भारी वाटतंय. म्हणजे तुला जी व्यक्ती भेटायची होती ती आज तो फायनल दिवस आलाय, उद्या लग्न होणार आहे आणि खूप भारी वाटते तुला पण सुद्धा. तुम्ही दोघं सख्खे भाऊ ना दोघं जण, हा मोठा दादा आणि तू छोटा. तुझा लव्ह मॅरेज आणि तुझा अरेंज मॅरेज. ओके चालेल चालेल. तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद. तर मंडळी बघताय दुपारचं जेवण आलेलं आहे आणि काय काय दुपारचं जेवण असणार आहे. सकला आणि कुकाचा आंबाट आहे, कालवण आहे आणि इथे तुम्हाला चिकन वगैरे बघायला भेटते आणि राईस आहे आणि बाकी कांदा वगैरे. प्रणया कॅटरेसमधून तुम्हाला जेवण बघायला भेटते इथे. ओके चला मंडळी, आता दुसरा जो कार्यक्रम आहे आपला त्या कार्यक्रमासाठी सुरुवात झाली ते म्हणजे गोंधळासाठी. आणि दोघांचे सुद्धा आई बाबा आलेले आहेत या गोंधळासाठी, आता बसलेले आहेत. आणि आता गोंधळाची जी प्रथा आहे कशी असते ती सुरुवात बघा.
आणि मजा धमाल नक्कीच तुम्हाला बघायला भेटेल. आणि चॅनलला नवीन असाल तर नक्कीच जाऊन चॅनल सबस्क्राईब आणि नक्कीच ब्लॉग बघताय नक्कीच कमेंट करा कसा वाटला हा ब्लॉग आणि व्हिडिओ आता मजा घ्या. असं का काय बोलले जेव्हा कंदे धंदे जाणे तर ढेकळ सुदे पंचलक्ष्मी दे हा माझ्या मुला मुलाच्या लग्नाला पहिला शेवटला मी तुझा गोंधळ करेन हा रोज गोंधळ घरातला दारामध्ये आला माणिक माताला चौक भरलाय अमृताचा घर ठेवला ड्युटीवरती 5 पैसे जरे फक्त मागची गुंडी इडे पिढे ठेवी हा देव म्हणजे कसा भावेचा बुकीला दास शिविकेचा झाला जो माझी सेवा करी जाणं त्याची घरी देवबंदी म्हणून जो भक्ती नामास कटकटा त्याला गाडी शिकुसच्या पोटात चारून चोकटला पोट न बरे मग त्याप्रमाणे हा जिजूचा खंडरा पाणीचा म्हणाली कशी आली खंडरायाच्या लग्नाला बारी नवरी नटली हो आणि नवरी नटली काल सुपारी आणि नवरी नटली कालबाई सुपारी फुटली आणि नवरी नटली कालबाई सुपारी फुटली लग्नाला हो आलं वराडी कोण कोण लग्नाला हो आलं वराडी कोण कोण सरस्वती घेऊन आले गणपती गजानन की दिवसभराचा जो कार्य होता तो पूर्ण संपन्न पार पडलेला आहे. आणि आता रात्रीच्या संध्याकाळी म्हणजे डायरेक्ट आता जोगवा निघाल दोघांचा नवऱ्यांचा तेव्हा पण धमाल असणार आहे बघायला. आणि व्हिडिओ पूर्ण बघताय ना तर नक्कीच सबस्क्राईब करून जा. आता चला डायरेक्ट आता भेटूया. संध्याकाळी जोगवा निघणार आहे नंतर मग रात्री धमाल जल्लोष नाचतीन वगैरे तो सुद्धा दाखवायचा पूर्ण प्रयत्न करीन. चला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. चला मंडळी आता जोगवा निघायला सुरुवात झालेली आहे. आणि कशी जी प्रथा असते इथे पांचगावामध्ये जोगवा मागायची ती बघा तुम्ही प्रथा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता जोगवा निघालेला आहे वाजत गाजत आणि दोन्ही नवरे सुद्धा रेडी आहेत. इथूनच आता जोगवा आपला निघेल केलीच्या दारातून. आणि कशी धमाल मजा असते या जोगवामध्ये ती नक्कीच बघा पूर्ण.
लास्ट घरातून जोगवामधून आता लास्टचा जोगवा आहे. मग इथून आता डबल वाजत गाजत हा जोगवा मांडवा जाईल. मग नंतर मग रात्री संगीत वगैरे गीत नाचतील. आता जोगा लास्ट चालला आहे आपला मागितला इथूनच. आणि सर्व वरमाई नवऱ्याकडचे घरातले कुटुंबातले सर्व या जोगवासाठी आलेले आहेत. अशी पद्धत असते पांजे गावामध्ये. सर्व सुवासिनी या जोगवा मागायला जात असतात. खूप सुंदर अशी पद्धत आहे ही बघायला भेटेल तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून. ईसा लॉजिस्टिकचे सर्व स्टाफ कर्मचारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्याचे आपण मनापासून स्वागत करतो. आणि आपल्याला एन्जॉय करायचं आहे, निघायचं नाही लगेच. अभिलाष दादाच्या आणि सौरभ दादाच्या हळदीला नक्की यायचं हा. अभिलाष दादाच्या हळदीला, सौरभ दादाच्या हळदीला करवल्या नटून टटून लागल्या नाचायला. करवल्या नटून टटून लागल्या नाचायला. चालेल, सुंदर गाणं बोललेत. तुमचं आभार. बरेचशा प्रयत्नानंतर तुम्ही बोललेत. धन्यवाद. तुझे भटाच्या हळदीला, हे मामा तुझे